कवठेमहांकाळमधील भारनियमन बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन, शिवसेनेचा इशारा. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यामधील वीज वितरण कंपनीने सक्तीचे लोड शेडिंग त्वरित बंद करावे अन्यथा वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन उभा करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या निवेदनात असे म्हटले आहे की सध्या तीव्र उन्हाळा सुरू आहे, त्यामध्येच वीज वितरण कंपनीने सक्तीचे भारनियमन सुरू केले आहे. या भारनियमनाचा विद्यार्थी, नागरिक, शेतकरी याबरोबरच लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे सक्तीचे भारनियमन त्वरित बंद करावे असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कवठेमहांकाळ तालुका प्रमुख वैभव कुलकर्णी, शहर प्रमुख प्रताप पाटील, तालुका उपाध्यक्ष ओंकार शिंदे तसेच अभिषेक मुळीक, उमेश सूर्यवंशी, तालुका संघटक अजित पाटील, सुहास जाधव, ज्ञानेश्वर कांबळे, संजय चव्हाण, अशोक पवार, नेताजी पाटील तसेच अनेक शिवसैनिक व सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ.